नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, दिवाळीचा दिवस आहे. खरं सांगू, ही आमची बिल्डिंग 70 वर्ष जुनी आहे आणि आता या बिल्डिंग मध्ये मोजून 4 भाडेकरू, 42 पैकी 4 भाडेकरू आम्ही जीव धरून आहोत. आणि त्यामुळे काय झालंय की उत्साह नावाची गोष्टच दिवाळीची राहिलेली नाही. सकाळी एकही फटाक्याचा आवाज आला नाही आणि त्यामुळे असली ही मरगळलेली सकाळ दिवाळीची बघून एकदम भडभडून आलं आणि मला माझ्या गावची दिवाळी आठवली. आजोळी माझ्या या दिवसामध्ये प्रचंड थंडी असायची आणि कुडकुडत आम्हाला आजी उठवायची पहाटे 4 वाजताना आणि तिने स्वतः घरी केलेलं उठणं घासून पुसून अंगाला लावायची आणि नंतर अंगणामधल्या धोंडीवरती बसवून कडक पाण्याने आंघोळ घालायची. आंघोळ झाली की लाडू करंजी आणि फटाके हे घ्यायचे आणि गावचं जे मुख्य देऊळ गणपतीचं त्या देवळात जायचं. सगळा गाव तिथे जमा झालेला असायचा. देवाला लाडू करंजी ठेवायची आणि फटाके वाजवायचे. आता त्या काळामध्ये घराच्या आजूबाजूला फटाके वाजवायला बंदी होती. याचं कारण असं आहे की हळवं नावाचं जे भात त्यावेळेला आता हल्ली होत नाही, ते गावठी तांदूळ म्हणजे ज्याला आपण लाल भात म्हणतो, लालसर दिसणारा, तो हल्ली कुठेही घेतला जात नाही. बहुतेक ते नामशेष झाले असावी जात. कोणाकडे असेल तर आनंदाची गोष्ट आहे. तर ते भात हळवं दसऱ्याच्या सुमारास कापून घरात आलेलं असायचं. नवान्न पौर्णिमेला म्हणजे कोजागिरीला त्या भाताच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जायचा. तर ते भात जवळपास असायचं, त्या ठिणगी पडेल म्हणून फटाके घराजवळ लावायचे नाहीत, तर देवळात लावायचे आणि मग तिथून आल्यानंतर घरी फराळ करायचा. आता तशी थंडी पडते की नाही, तसं काही वातावरण गावात आहे की नाही काय माहिती, काही कल्पना नाही. असो, तर दिवाळी आहे. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. सकाळी सकाळी फराळ वगैरे सगळा केला आणि सौभाग्यवतीला म्हटलं आज आता काहीतरी वेगळं स्वीट कर. फराळाचा आता कंटाळा आला तेव्हा वेगळं स्वीट कर. ती म्हणाली गेले 4 दिवस फराळ करून मीच कंटाळली, मी दमले, तेव्हा तुम्हाला जर काही जमत असेल तर करा, नाही तर सोडून द्या विषय. काय करणार, करायला पाहिजे. तेव्हा मी आज दिवाळी निमित्त खास तुमच्यासाठी नव्हे, म्हणजे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी बनवतो आहे शाही तुकडा. आता हा शाही तुकडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुकडा, म्हणजे हा ब्रेड, ह्या ब्रेडचे स्लाइस आहेत आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बासुंदी. तर पहिल्यांदा ती बासुंदी आपण करून बघूया. चला. शाही तुकडा बनवण्यासाठी आपल्याला जो रस करायचा आहे त्याच्यासाठी हे मी 1 लिटर दूध या ठिकाणी आटवत ठेवलेलं आहे. तर हे 1 लिटर दुधाचं हे फुल फॅट म्हणजे ज्याला होल मिल्क म्हणतात म्हशीचं, ते दूध आहे आणि हे मी इथे आटवत ठेवलेलं आहे. हे अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला आटवायचं आहे. तेव्हा आता मग बघूया पुढची कृती. तर मंडळी, दूध आपण 1 लिटरचं हे आटवून अर्धा लिटर दूध केलेलं आहे, हे बघा. आणि या एवढ्या दुधामध्ये फक्त 2 चमचे एवढीच साखर घातलेली आहे, जास्त साखर घातलेली नाहीये. आता ही जी बासुंदी आहे ही बासुंदी तयार झालेली आहे. आता याच्यासाठी पर्याय म्हणजे तुम्हाला बाजारामध्ये देखील बासुंदी हल्ली विकत मिळते, तीही तुम्ही आणू शकता. मला काही ते आवडत नाही म्हणून मी ही घरी केलेली आहे. तेव्हा आता आपण तुकडा कापूया आणि पुढची कृती. तर हा जो ब्रेड आहे, या ब्रेडच्या मी ह्या अशा कडा कापून घेणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही ठेवू शकता, चांगले लागतात, पण मला नाही आवडत म्हणून या ब्रेडच्या या मी कडा कापून घेणार आहे.
याचा वापर आपल्याला नंतर करता येईल। आणि आता याचे हे असे त्रिकोणी असे 2 तुकडे करणार आहे। हे बघा, हे असे तुकडे मी या ठिकाणी करणार आहे। आता आणखीन एका ब्रेड मी कापून घेतो। तर मंडळी, इथे मी तूप तापत ठेवलंय। हे साजूक तूप आहे। तुम्ही तेलामध्ये हा तुकडा बिलकुल तळायचा नाहीये। तुम्ही हा तुकडा तेलामध्ये तळलात तर बासुंदीची चव आणि ह्या तुकड्याची चव ही मॅच होणार नाही आणि तुम्ही करायला जाल शाही तुकडा आणि होईल वासट तुकडा आणि तुम्ही म्हणाल बरोबर की नाही। तेव्हा आता आपण हे तळून घेऊया। या तेलामध्ये तुपामध्ये हे तळून घेऊया। हे तांबूस होईल पर्यंत तळायचे आहेत। हे बघा, जास्त तळायचे नाहीयेत। हे बघा, ह्या रंगावरती तळायचे आहेत। हा बघा, या रंगावरती हे तुकडे तळायचे आहेत। आता मी तळून घेतो। तर हे बघा, तेव्हा मंडळी, या अशा पद्धतीनं आपण हे ब्रेडचे तुकडे तुपामध्ये तळून घेतलेत। हे असे छान गोल्डन रंगावरती, सोनेरी रंगावरती हे बघा, हे तळून घेतलेले आहेत। आता आपण ही जी बासुंदी केलेली आहे, या बासुंदीमध्ये आपण हे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं केशर घालणार आहोत। हे केशर आपण याच्यात घालायचं आहे, म्हणजे बघा कसा छान केशरी रंग येतोय आणि सुरेख वास येईल। हे केशर याच्यात घातलेलं आहे। त्याच्या बरोबरीने ही वेलची पावडर देखील आपण आतमध्ये घालायची आहे। ही वेलची पावडर घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। आणि आता आपण हे फ्लेक्स केलेले आहेत बदाम आणि पिस्त्याचे, हे फ्लेक्स हे असे आपण या बासुंदीमध्ये जरासे घालणार आहोत। आणि आता आपण हा तुकडा असेंबल करूया। या अशा प्लेटमध्ये मी सर्वात प्रथम खाली ही बासुंदी घालतोय। आणि त्यानंतर आता हे आपण तळून ठेवलेले ब्रेडचे स्लाइस, हा जो तुकडा आपण तळून ठेवलाय हा आपण घालणार आहोत। हा तुकडा आपण घातला। आता याच्यावरती पुन्हा एकदा आपण ही बासुंदी घालणार आहोत। ही बासुंदी याच्यात घातलेली आहे। सजावटीसाठी वरून आपण हे फ्लेक्स घालतो आहोत आणि हे जरासं केशरची कांडी आपण इथे मध्ये ठेवतो आहोत। आता मंडळी, खायला तयार झालेला आहे आपला शाही तुकडा। हा तेव्हा मंडळी, हा शाही तुकडा आपला तयार झालेला आहे। हा आता साधारणपणाने 1 तास
आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून हा नंतर आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे आहा आहा हा. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि शुभ दिवाळी.